रावण म्हणजे श्रीरामांचा कट्टर शत्रू असं आपल्याला वाटतं, पण तुम्हाला माहिती आहे का, तो दररोज रामाचं नाव घ्यायचा. हो, हे खरं आहे. रावण हा फक्त बलाढ्य राजा आणि योद्धा नव्हता, तर तो एक महान शिवभक्त आणि वेदांचा ज्ञानी होता. त्याने कठोर तपश्चर्या करून महादेवांकडून अपार शक्ती प्राप्त केली होती, पण त्याच अहंकारामुळे त्याचा नाश झाला. महादेवाने त्याला अमृतत्व नाही, तर विशिष्ट हातांनी मृत्यू मिळण्याचं वरदान दिलं होतं. रावणाच्या अहंकारामुळे अखेर त्याने सीतेचं हरण केलं आणि प्रभू रामाशी वैर घेतलं. पण मुळात त्याला माहिती होतं की त्याचा अंत श्रीरामाच्या हातूनच होणार आहे. म्हणूनच तो रोज रामाचे नाव घेऊन मोक्षाची वाट बघत होता. रावणाच्या या दोन बाजू, त्याचा अहंकार आणि त्याचं गूढ भक्तिमय व्यक्तिमत्व, या खूप कमी लोकांना माहिती आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, रावण खरोखर फक्त एक राक्षस होता की तो एक ज्ञानी पुरुषही होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.